तर कालच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की मी आलीये गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला। जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू डोळ्यासमोर बघितला आणि बघून तर खूपच भारी वाटलं। आता जाऊयात आपण तिथे असलेल्या जंगल सफारी मध्ये। जंगल सफारीची एंट्री तर क्लासच होती। नकलीवाले वाघ, सिंह, हरिण बघितले, आता जाऊयात असलीवाले बघायला। तिकडे एंट्री करताच आम्हाला बघायला मिळाले हे वाले प्राणी। कधी वाटलं पण नव्हतं की झेब्रा असं बघायला मिळेल। कसला भारी दिसतोय ना। इथून पुढे गेल्यावरती पण आम्हाला खूप सारे प्राणी पक्षी बघायला मिळाले आणि प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्या मोबाईलची चार्जिंग फुल उतरली होती आणि मी इतकी विसरी आहे की पॉवर बँक न्यायचंच विसरून गेली होती। आता तुम्ही बोलाल काही लॉगर बनेगी रे तू। आता मला जितक्या व्हिडिओज घेता आल्या त्या मी मोठे लॉग साठी घेतले आहेत। हा, माझे मोठे लॉग थोडे लेट येतात पण येतात नक्की। आता इथपर्यंत गप्पा मारता मारता पक्षी बघितले। हा आहे जंगल सफारीचा मॅप। आता इथे कुठला प्राणी पक्षी कुठे आहे हे समजून जातं। जिराफ भाऊ तर इथे मस्त जेवण करत होते। चला जाऊयात आता जंगलचा राजा बघायला। अरे, जंगलचे राजा तर इथे आराम करत आहेत। त्यांना डिस्टर्ब न करता आपण जाऊयात तेंदुआजवळ। बाप रे, हे तर बघा किती ऍक्टिव्ह आहे। ह्या सर्वांना बघून आमच्या डोक्यात तर एकच क्वेश्चन येतो, जर काच फुटली, फुटत तर नाही पण समजा फुटली तर मग काय? या सर्वांची मस्त अशी पार्टी होऊन जाईल। आता मोबाईलची बॅटरी पण 20% वरतीच राहिली होती आणि इतकं फिरून फिरून आमची बॅटरी पण पूर्ण लो होऊन गेली होती आणि रात्री स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लाईट शो एन्जॉय केला। चला आजच्यासाठी इतकंच, उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय।